नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। आइए जानते हैं क्या महापौर अजीव पाटिल जी क्या कह रहे हैं। सुनिए फुलवारी समाचारों का खास खबर में। मनपामध्ये एक नियमावली अशी नाही मिळत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम सभाशास्त्र वापरले जातात, तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी एक नियम व्हायला पाहिजे, एक सभाशास्त्र व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण ज्या संविधानासाठी सेक्शन 73 आहे तो एकदम क्लिअर नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील अडचणी आहेत। तर त्याच्यात स्पष्ट गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे आणि मला वाटते सगळ्या पालिकांना चॅलेंज आहे ते डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याचं आहे आणि प्रूव्हन टेक्नॉलॉजी। तर म्हणजे शासनाने कुठची एक सांगितली पाहिजे काही प्रूव्हन आहे आणि चांगली असेल। प्रत्येक कन्सल्टंट येत असतो, तो त्याचे चार्जेस लावत असतो आणि नवीन नवीन प्रयोग प्रत्येक पालिकेमध्ये होत असतात। म्हणजे अख्ख्या भारतामध्ये ही एक समस्या आहे, ती कुठेतरी एक टेक्नॉलॉजी सगळ्यांनी म्हणून एकच आणली पाहिजे का बाबा ही प्रूव्हन आहे आणि हीच करायला पाहिजे। असं वेगवेगळे जे कन्सल्टंटच्या नावाखाली जे जे कोणी येतात आणि ते प्रयोग पालिकेच्या माथी मारतात आणि त्याच्यात सगळ्या प्रॅक्टिस होतात, त्या तुम्हाला माहिती आहे। शेवटी अधिकाऱ्यांपासून नगरसेवकांपर्यंत वेगवेगळे विषय येतात। तर मला वाटते त्याच्यावर देखील आपण झाला पाहिजे आणि अनेक विषय आहेत, जसा अग्निशमन हा विषय आहे। अग्निशमनामध्ये देखील निश्चित काही गाईडलाईन्स पाहिजेत। प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे आहेत। महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर ज्या गोष्टीसाठी नियम एक असायला पाहिजेत किंवा स्टँडर्ड काही इन्स्ट्रुमेंट्स आले पाहिजेत। प्रत्येक कंपन्यांची किंवा वेगवेगळे असे येतात आणि त्याच्यात मग कुठेतरी वेगळे प्रकार होतात। तर मला वाटते आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार जर मांडले तर निश्चित महापौर परिषदेतर्फे देखील आम्ही प्रयत्न करत असतो। तर या मार्फत आपण देखील सगळ्यांनी चांगला प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। आपण बघितलं असेल तर प्रत्येक मनपामध्ये एक नियमावली अशी नाही मिळत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम सभाशास्त्र वापरले जातात, तर त्यासाठी आपल्याला एक नियम व्हायला पाहिजे, एक सभाशास्त्र व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण ज्या संविधानासाठी सेक्शन 73 आहे तो एकदम क्लिअर नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील अडचणी आहेत। तर त्याच्यात स्पष्ट गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे आणि मला वाटते सगळ्या पालिकांना चॅलेंज आहे ते डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याचं आहे आणि प्रूव्हन टेक्नॉलॉजी। तर म्हणजे शासनाने कुठची एक सांगितली पाहिजे काही प्रूव्हन आहे आणि चांगली असेल। प्रत्येक कन्सल्टंट येत असतो, तो त्याचे चार्जेस लावत असतो आणि नवीन नवीन प्रयोग प्रत्येक पालिकेमध्ये होत असतात। म्हणजे अख्ख्या भारतामध्ये जी एक समस्या आहे, ती कुठेतरी एक टेक्नॉलॉजी सगळ्यांनी म्हणून एकच आणली पाहिजे का बाबा ही प्रूव्हन आणि हीच करायला पाहिजे। असं वेगवेगळे त्या कन्सल्टंटच्या नावाखाली जे जे कोणी येतात आणि ते प्रयोग पालिकेच्या माथी मारतात आणि त्याच्यात सगळ्या प्रॅक्टिस होतात, त्या तुम्हाला माहिती आहे। शेवटी अधिकाऱ्यांपासून नगरसेवकांपर्यंत वेगवेगळे विषय येतात। तर मला वाटते त्याच्यावर देखील आपण झालं पाहिजे आणि अनेक विषय आहेत, जसा अग्निशमन हा विषय आहे। अग्निशमनामध्ये देखील निश्चित काही गाईडलाईन्स पाहिजेत। प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे आहेत। महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर या गोष्टीसाठी नियम एक असायला पाहिजेत किंवा स्टँडर्ड काही इन्स्ट्रुमेंट्स आले पाहिजेत। प्रत्येक कंपन्यांची किंवा वेगवेगळे असे येतात आणि त्याच्यात मग कुठेतरी वेगवेगळे प्रकार होतात। तर मला वाटते आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार जर मांडले तर निश्चित महापौर परिषदेतर्फे देखील आम्ही प्रयत्न करत असतो। तर या मार्फत आपण देखील सगळ्यांनी चांगला प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। त्यामुळे माफ करू नका, बरोबर? म्हणजे आमच्या परिवहन आमचे जे आहेत साहेब, तर त्यांना आम्ही सांगितलं साहेब परिवहन आपल्याला विना तिकीट